नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज जो विषय आहे तो आहे लोकसंख्या भूगोल. आता लोकसंख्या भूगोल हा विषय BA करिता, MA करिता, नेट सेट करिता किंवा MPSC UPSC करिता महत्त्वाचा विषय आहे. लोकसंख्या भूगोल शिकत असताना त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, व्याप्ती काय आहे, भारताची लोकसंख्या कशी, जगाची लोकसंख्या कशी, याविषयी आपण या तासामध्ये बोलणार आहोत, या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. तर सुरुवात करते. लोकसंख्या हे विज्ञान आहे. लोकसंख्या काय आहे? हे विज्ञान आहे. लोकसंख्या विज्ञानाची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर मानवी संस्कृती जेव्हापासून प्रगत होऊ लागली तेव्हापासनं लोकसंख्या व तिच्या वैशिष्ट्याबाबत कुतूहल निर्माण झाले. प्राचीन काळातही ऐतिहासिक पुराव्यावरून आपल्याला असं दिसून येते की लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास होत होता. त्यावेळी कौटिल्य अर्थशास्त्र असू दे किंवा ॲरिस्टॉटल असू दे, प्लेटो असू दे, खाल्दून असू दे, या विख्यात भूगोलतज्ञांनी लोकसंख्येचा उल्लेख केलेला आहे. मग लोकसंख्येबद्दल किंवा लोकसंख्येचा विचार करण्यासाठी आज आपल्याला 19व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये गरज का भासत आहे? कारण लोकसंख्या ही एक संसाधन आहे. लोकसंख्या हे महत्त्वपूर्ण साधन म्हणून आपण त्याकडे बघतोय. म्हणून जॉन गॉट या शास्त्रज्ञांनी ब्रिटनमधील लोकसंख्येबाबत काही निष्कर्ष प्रतिपादन केलेले आहे. त्यांनी 1620 ते 1674 या काळात अध्ययन करून जननदर असेल, मर्त्यता असेल, स्थलांतर असेल, शहरीकरण असेल, हे कसे लोकसंख्येमध्ये महत्त्वपूर्ण आहे हे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर त्यांनी बरेच ग्रंथ लिहून गॉटने मृत्यूविषयक काय कारणे आहे, ढोबळ आयुर्मान सारणी कशी असते हे त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्याचे परीक्षण व समायोजन करून गॉटने प्रथमतः प्रतिपादन केले की लोकसंख्येचं मृत्युमान किंवा आयुर्मान याचं काय महत्त्व आहे हे सांगितलं. नंतर बघायचं झालं तर डॅनियल बर्नॉली, मॅन्टियन हे फ्रान्स तज्ज्ञ जे आहेत त्यांनीसुद्धा 17व्या-18व्या शतकामध्ये लोकसंख्या भूगोलाविषयी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. थॉमस माल्थस हा आपल्याला प्रसिद्ध असा भूगोलतज्ञ आहे. त्यांनी लोकसंख्येचा अभ्यास करून लोकसंख्येचा एक प्रज्ञावंत महान लोकसंख्येविषयी महत्त्व मांडणारा हा आपण एक शास्त्रज्ञ मानतोय. त्यानंतर कार्ल मार्क्स आहे. कार्ल मार्क्सने लोकसंख्येविषयी प्रभावी आपले मत स्पष्ट केलेले आहे. अशा अनेक शास्त्रज्ञांनी लोकसंख्या विषयाचा किंवा लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करून त्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच लोकसंख्या भूगोलाची आपण जर व्याख्या बघितली तर लोकसंख्या भूगोल हे काय आहे किंवा लोकसंख्या विज्ञान हे काय आहे, तर डोनाल्ड बोग हा एक लोकसंख्या शास्त्रज्ञ आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मानवी लोकसंख्येचा आकार, रचना व वैशिष्ट्ये आणि अवकाशीय विभाजन या अंगाचा आणि त्यामध्ये झालेल्या बदलांचा जनन, मर्त्यता, विवाह, स्थलांतर आणि सामाजिक गतिक्षमता या 5 प्रक्रियाद्वारे अभ्यास करणे म्हणजे लोकसंख्या होय, असं त्याचं म्हणणं होतं. त्यानंतर लोकसंख्या भूगोल याविषयी J.I. क्लार्क हा जो शास्त्रज्ञ आहे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणारा, त्यांनी म्हटलेलं आहे की लोकसंख्या वितरण, घटना, स्थलांतर व वर्धन यांच्यातील क्षेत्रीय विविधता ही स्थलीय स्वरूप व विविधतेशी कशी निगडीत आहे याविषयी अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अशा 2 व्याख्या मी आपल्यासमोर सादर केलेल्या आहे. त्यातून आपल्याला हे असंच दिसून येते की लोकसंख्या म्हणजे काय, तर ज्यामध्ये लोकसंख्येच्या वितरणाचा, वैशिष्ट्यांचा, त्यामध्ये होणाऱ्या बदलांचा, स्थलांतरांचा आपण अभ्यास करतो. जनन असेल, मर्त्यता असेल, विवाह असेल, स्थलांतर असेल, याचा आपण अभ्यास करतो. त्याला आपण लोकसंख्या विज्ञान किंवा लोकसंख्या भूगोल असं म्हटलं जातं. त्यानंतर लोकसंख्या शास्त्राचा जो जनक आहे, लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करणारे किंवा भूगोल तज्ज्ञ जो आहे त्याला आपण थॉमस माल्थस याला लोकसंख्याशास्त्राचा
जनक असं म्हटलेलं आहे आणि त्याने लोकसंख्येविषयी सिद्धांत मांडून ते सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर लोकसंख्याशास्त्राचे जे काही व्याप्ती आहे किंवा लोकसंख्याशास्त्राचे जे काही स्वरूप आहे ते कशा पद्धतीचं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तर एडवर्ड ॲकरमन हा जो एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी काही व्याप्तीविषयी, लोकसंख्येची जी व्याप्ती आहे ती कशी असते किंवा कशावर आधारित असते हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिला जो लोकसंख्या अभ्यास क्षेत्राचा जो एक पहिलं अंग आहे ते त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की लोकसंख्येच्या विविध अंगी संबंधाची उकल करण्यासाठी मोजणी, वर्गीकरण पद्धती यांचा अभ्यास. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की लोकसंख्येच्या गतिमान संबंधाची स्थल, काल यांच्या संदर्भातील तपासणी. आणि तिसरं सांगितलेलं आहे की लोकसंख्येच्या क्षेत्रीय किंवा प्रक्रियांचा सविस्तर अभ्यास करून त्यांच्या क्षेत्रीय संघटनांची उकल करणे हे त्यांनी तिसरं अंग सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे लोकसंख्येचे क्षेत्रीय आकृतिबंध, क्रिया, प्रक्रिया व परिणाम याविषयी सिद्धांत विकसित करणे. असे 4 अंग कोणी सांगितलेलं आहे तर एडवर्ड ॲकरमन यांनी. त्यानंतर लोकसंख्या भूगोल ही भूगोलशास्त्राची एक औपचारिक व हेतुनिष्ठ अशी शाखा आहे. त्यानंतर आपण बघणार आहे स्वरूपामध्ये लोकसंख्या वितरणाचा अभ्यास, लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास, लोकसंख्येची क्षेत्रीय हालचाल किंवा स्थलांतर. नंतर आहे लोकसंख्येची वाढ, जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची साक्षरता, ग्रामीण व नागरी लोकसंख्या, लोकसंख्या व साधनसंपत्ती. त्यानंतर आहे लोकसंख्या प्रक्षेपण. ही झाली लोकसंख्या भूगोलाची स्वरूप. आता यामध्ये अभ्यासत असताना आपल्याला असं दिसून येते की लोकसंख्या वितरणाचा अभ्यास करणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण लोकसंख्या अभ्यास करत असताना त्याचं विशिष्ट प्रदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वितरण कशा प्रकारे झालेलं आहे याचा अभ्यास आपण लोकसंख्या वितरणामध्ये करत असतो. त्यानंतर आहे लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास. यामध्ये घनतेची विविध प्रकार, प्रादेशिक घनता, त्यावर वितरणावर परिणाम करणारे घटक, ऐतिहासिक, जैविक, सांस्कृतिक घटक याचा आपण यामध्ये अभ्यास करत असतो. त्यानंतर लोकसंख्येची क्षेत्रीय हालचाल किंवा स्थलांतर. आता लोकसंख्येची स्थलांतर कुठल्या दृष्टीने होते किंवा लोकसंख्या आणि स्थलांतर हा जवळचा विषय आहे. त्यासाठी काय कारणे आहे आणि लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना स्थलांतर करतात आणि त्याचा लोकसंख्येच्या स्वरूपावर परिणाम होताना दिसून येतो. त्यानंतर लोकसंख्येची वाढ आहे. आता लोकसंख्या वाढीचे मोजमाप असते, जन्मदर आहे, मृत्यूदर आहे, त्याची कारणे आहे, परिणाम आहे, या विषयाचा अभ्यास व लोकसंख्याविषयी जे काही सिद्धांत आहे त्याचा अभ्यास आपण यामध्ये करत असतो. त्यानंतर आहे जन्मदर, मृत्यूदर यावर कुठल्या घटकांचा परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे लोकसंख्येची रचना. आता लोकसंख्येची रचना कशा प्रकारची आहे? यात वांशिक रचना आहे, धार्मिक रचना आहे, भाषाविषयक रचना आहे, वयोगट व लिंग रचना आहे, व्यवसायाचे प्रकार आहे, विवाह पद्धती आहे, शैक्षणिक अवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, गुणोत्तर आहे. या सर्वांचा अभ्यास आपण लोकसंख्येच्या रचनेमध्ये करत असतो. त्यानंतर जर बघायचं झालं घटक आहे लोकसंख्येची साक्षरता. यामध्ये स्त्री पुरुषांची साक्षरता, तिथे असणारी एकूण साक्षरता याचा अभ्यास केला जातो. पुढचा आहे ग्रामीण व नागरी लोकसंख्या. यामध्ये ग्रामीण व नागरी लोकसंख्येतील विविधता, नागरीकरणाची प्रक्रिया, नागरीकरणाची विविध अवस्था व जागतिक नागरीकरणाचा ओघ याचा अभ्यास केला जातो. पुढचा भाग आहे लोकसंख्या व साधनसंपत्ती. आता लोकसंख्या हे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की लोकसंख्या एक संपदा आहे, साधनसंपत्ती आहे. त्याच्या गुणोत्तरावर लोकसंख्येची पातळी अवलंबून असते आणि याचा संबंध लोकसंख्या अभ्यासाशी येत असतो. आणि म्हणून लोकसंख्येची वाढ व संपदाचा अभ्यास, लोकसंख्येच्या संपदावरील भर, लोकसंख्याविषयी सिद्धांत, पर्याप्त लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्या, न्यूनतम लोकसंख्या याचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे लोकसंख्या प्रक्षेपण. आता लोकसंख्या प्रक्षेपण हे काय आहे तर लोकसंख्या प्रक्षेपण म्हणजे भविष्य
कालीन आपण त्याचा कल सांगत असतो किंवा लोकसंख्या कशा प्रकारची आहे, कशी वाढणार आहे, त्याचा भविष्यात काय कल असणार आहे, कुठली लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात आहे, द्वितीय व्यवसायात आहे किंवा कुठल्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, याचा भविष्यामध्ये आपण एक अंदाज वर्तवत असतो. त्याला आपण लोकसंख्या प्रक्षेपण असं म्हणतो आणि त्यावर आधारित आपल्याला अनेक योजना आहे, सोयीसुविधा आहे याचा विचार करता येतो किंवा कुठे लोकसंख्येला सोयीसुविधा अपूर्ण आहे किंवा कुठल्या लोकसंख्येची क्षमता जास्त आहे याचा अभ्यास आपण लोकसंख्येच्या प्रक्षेपणामध्ये करत असतो. त्यानंतर आपण जर लोकसंख्या अभ्यासाचे भूगोलातील महत्त्व. आता G.T. त्रिवार्ता यांच्या मते अ जॉग्राफी ऑफ पॉप्युलेशन वर्ल्ड पॅटर्न या पुस्तकामध्ये त्यांनी खालीलप्रमाणे काही लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले लोकसंख्या वितरणाचा अभ्यास करणे. दुसरं सांगितलेलं लोकसंख्या घनतेचा अभ्यास करणे, स्थलांतर व वाढ यांचा अभ्यास करणे, त्याची गुणवत्ता व वितरणाचा प्राकृतिक आकृतिबंध अभ्यासणे, तसेच सैद्धांतिक व व्यावहारिक वस्तुस्थितीचा मेळ घालणे. याकरिता लोकसंख्या भूगोलाचे महत्त्व आहे असं कोणी सांगितलं? G.T. त्रिवार्ता यांनी. आता लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व अभ्यासत असताना भौगोलिक घटकांच्या प्रभावामुळे लोकसंख्या ही परिवर्तनशील होत असते. उदाहरणार्थ उष्णकटिबंधीय प्रदेशात उष्ण हवामानामुळे जन्मदराचे प्रमाण इतर क्षेत्रापेक्षा जास्त असते. शीतकटिबंधातल्या मानवी समूहाला बर्फाळ जमीन, तीव्र हिवाळे, व्यवसायावर मर्यादा यामुळे प्राण्यांप्रमाणेच स्थलांतर करावे लागते. पर्वतीय क्षेत्रात उंच सखल भूमी, वाहतुकीला मर्यादा यामुळे लोकसंख्या कमी दिसून येते. तर वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या अभावामुळे लोकसंख्या मर्यादित होते. याउलट नद्यांच्या मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट असते. या उदाहरणावरून भौगोलिक घटक व घटना यांचा लोकसंख्या वितरण, घनता व आकृतिबंधाशी निकटचा संबंध आहे असे सिद्ध होते. याशिवाय शिक्षण, व्यवसाय, अर्थकारण, संस्कृती या अंगाचाही लोकसंख्येवर महत्त्वपूर्ण प्रभाव असतो व हे सर्व घटक भौगोलिक पार्श्वभूमीतून प्रगट होत असतात. म्हणून लोकसंख्येचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनाशिवाय अपूर्ण असतो. त्यानंतर आहे लोकसंख्या विषयक आकडेवारीचे उगम स्रोत व प्रकार. यामध्ये प्राथमिक सामुग्री, द्वितीय उगम स्रोत व द्वितीय सामुग्री आणि तृतीय उगम स्रोत व तृतीय सामुग्री असे लोकसंख्या आकडेवारीचे प्रकार आहेत. यामध्ये प्राथमिक उगम स्रोत म्हणजे काय? जेव्हा एखादी माहिती प्राथमिक किंवा सर्वेक्षणाद्वारे किंवा निरीक्षणाद्वारे मिळवली जाते तेव्हा त्याला प्राथमिक उगम स्रोत असं म्हणतात. संशोधकाने स्वतः क्षेत्रीय निरीक्षण करून लोकसंख्येबाबत माहिती मिळवल्यास त्या उगम स्रोताला आपण प्राथमिक उगम स्रोत असं म्हणतो. त्यानंतर आहे द्वितीय उगम स्रोत. सांख्यिकी सारांश, वार्षिक अहवाल अशा स्वरूपात दुसऱ्यांदा सादर केली जाते त्या माहितीला द्वितीय सामुग्री किंवा त्या उगम स्रोतांना द्वितीय उगम स्रोत असे म्हटले जाते. त्यानंतर आहे तृतीय उगम स्रोत. एखाद्या विशेष उद्दिष्टासाठी लोकसंख्या विषयक आकडेवारी अथवा सामुग्री जेव्हा द्वितीय उगम स्रोताकडून मिळवून तिच्यावर काही संस्करण करून नवीन स्वरूपात सादर केली जाते त्यास तृतीय उगम स्रोत असे म्हणतात. उदाहरणार्थ युनेच्या लोकसंख्याविषयक सांख्यिकी माहितीवरून जागतिक स्थलांतराची कारणे, परिणाम असे निकष वापरून वर्गीकृत केली जाते किंवा तिचा वापर करून संशोधन प्रकल्प अथवा संशोधनाचा अहवाल सादर केला जातो. हा अहवाल म्हणजे तृतीयक उगम स्रोत होय. बघणार आहोत लोकसंख्या भूगोल बहुपर्यायी प्रश्न. आता डेमोग्राफी ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली तर त्याचं उत्तर आपल्याला सांगावं लागेल अकिल गुइलार्ड. त्यानंतर लोकसंख्या विज्ञानाचा जनक कोण होता तर त्याचं उत्तर आहे माल्थस. तिसरा प्रश्न आहे लोकसंख्या भूगोलाचा मानवी लोकसंख्या हाच विषयाचा प्रमुख गाभा आहे असं कुणी म्हटलं तर G.T. त्रिवार्ता यांनी. त्यानंतर आहे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व जैविक लोकसंख्या अंगावर व शास्त्रावर भर दिला जातो असं कुणी म्हटलेलं आहे त्रिवार्ता व झेलेस्की यांनी. त्यानंतर संख्येच्या भौगोलिक महत्त्वावर कुणी भर दिला तर जीन ब्रुन्स यांनी. पुढचा आहे 1927 मध्ये मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून लोकसंख्या भूगोलाचा उल्लेख कुणी केला तर त्याचं उत्तर आहे हेटनर.
त्यानंतर पुढचे बहुपर्यायी प्रश्न आहे 7 नंबर. पॉप्युलेशन जॉग्राफी हे पुस्तक कुणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे प्राध्यापक क्लार्क. त्यानंतर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय हे लोकसंख्येविषयी काय आहे? तर हे लोकसंख्येचे उगम स्रोत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या कालखंडात जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली? तर त्याचं उत्तर आहे औद्योगिक क्रांतीनंतरचा काळ. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? किंवा भारताचा जगाच्या लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर त्याचं उत्तर आहे दुसरा. माल्थसने कोणता सिद्धांत मांडला? तर माल्थसने लोकसंख्या वाढ संक्रमण सिद्धांत मांडला. त्यानंतर माल्थस आपल्या सिद्धांतात लोकसंख्या वाढीचा संबंध कशाशी जोडतात? तर अन्नधान्य उत्पादनाशी. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कुणाचा आहे? तर नॉटेस्टाईन यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार भारतात सध्या कोणत्या संक्रमणावस्थेत आहे? तर त्याचं उत्तर आहे संक्रमणावस्था. त्यानंतर पुढे आहे 15 नंबर. भारतातील पहिले कुटुंब नियोजन केंद्र कुणी स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे र.धो. कर्वे. 16 नंबरचा प्रश्न आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम कोणत्या देशात हाती घेतला? तर त्याचं उत्तर आहे भारत. 17 आहे लोकसंख्या वाढीचे प्रमाण भारतात किती टक्के आहे? तर त्याचं उत्तर आहे 2.1. 18 नंबर आहे औद्योगिक समृद्ध राष्ट्रामध्ये जनन प्रमाण कसे असते? तर त्याचं उत्तर आहे कमी. 19 नंबरचा प्रश्न आहे औद्योगिकरण हे अंतर्गत स्थलांतराला कसे ठरते? तर हे उपयुक्त ठरते. त्यानंतर लोकसंख्येचे स्थलांतर हे कोणत्या उद्देशाने केले जाते? तर त्याचं उत्तर आहे आर्थिक उद्देशाने. आता माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, हा जो विषय आहे मी यामध्ये तुम्हाला सविस्तरपणे लोकसंख्याची व्याख्या कशी असते किंवा लोकसंख्या स्वरूप काय आहे, व्याप्ती काय आहे, महत्त्व काय आहे, डिटेल्समध्ये सांगितलं. त्याच्यावर मी ऑब्जेक्टिव्ह पण तुम्हाला दिलेले आहे, 20 ऑब्जेक्टिव्ह. त्यावर तुम्ही अभ्यास करावा आणि हे लेक्चर ऐकावं, लाईक करावे, सबस्क्राईब करावे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा प्रयत्न करावे. धन्यवाद माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो.